नमस्कार, मी श्वेता प्रतीक घुले. मी पुण्यावरून आहे आणि माझा आज डेली ब्लॉगचा पहिला दिवस आहे. मी आज तुम्हाला थोडी माझ्याबद्दल माहिती सांगते. माझं लग्न झालेलं आहे. माझ्या लग्नाला 13 वर्षे झालेली आहे. मला 11 वर्षाचा मुलगा आहे आणि मी एका जॉईंट फॅमिलीमध्ये राहते. माझ्या कुटुंबात 9 जण. मी अबॅकसचे क्लासेसही घेते. माझ्या ट्युशन्स आहेत. 7:30 वाजता स्वतःला एक मस्त चहा करून पिणे आणि 7:45 वाजता परत आपल्या रुटीन कामाला लागणे. घरातील कामांना परत 7:45 वाजता एकदा सुरुवात केली की 10 वाजेपर्यंत माझी सगळी कामं होतात. मग 10 ते 2 माझ्याकडे वेळ होता. तर मग त्यात नव्याने काय शिकायचं म्हणून मी विचार केला की मी आता पार्लर शिकेन. मेकअप आर्टिस्टचा कोर्स करेल, कारण खूप वर्षापासून इच्छा होती. 13 वर्षापासूनची माझी ही इच्छा होती, पण मला काय करण्याने जमत नव्हते. मी निर्णय घेतला की ह्या वर्षी पार्लरचा कोर्स करायचाच आहे. तर मी त्या कोर्सला स्टार्टही केले. माझा कोर्स पूर्णही झाले आणि घरात मी आता स्वतःचे पार्लरही ओपन केलेले आहे. नेहमी वाटतं की सतत लेडीजने काही ना काही करतच राहावे. घरातली कामं तर करायचीच आहे, पण त्याबरोबरही स्वतःसाठीही काहीतरी करायचंच आहे. माझी इच्छा असते की प्रत्येक लेडीजने स्वतःच्या पायावरती उभे राहावे. याच्या मागचं हे कारण असतं की स्वतःचा लागणाऱ्या गरजांचा खर्च हा तिने स्वतःच भागवला पाहिजे. कारण प्रत्येक गोष्टीसाठी सारखे मला पैसे द्या, मला लागतायत, मग तुला मी एवढे पैसे दिले होते, त्याचं तू काय केले, कुठे खर्च केले, सतत त्या गोष्टींचा हिशोब देणे. तसं आपण तर पैसे कधी वेस्ट घालवत नाही, पण आपल्या देऊनही त्याच्यावरती अधिकार नसतो. आपल्याला परत हिशोब विचारले जातात, आपण करतो काय, कुठे वाया घालवले. त्याच्यापेक्षा स्वतःचा खर्च स्वतः भागवणे. घरातली कामं झाल्यावरही आपल्याला दुपारी भरपूर वेळ असतो. पार्ट टाइम मध्येही आपण घरात छोटासा बिझनेस करू शकतो. स्वतः पायावरती उभं राहू शकतो. जसे मी संध्याकाळच्या वेळेला क्लासेस घेते, सकाळच्या वेळेला मी आता पार्लर चालू केलेलं आहे. मी बसून राहत नाही. माझ्या घरातही एवढे लोक असताना सुद्धा मी त्यांनाही सांभाळून मी एवढं सगळं करते. जर तुमच्या मनात खरं इच्छा असेल काहीतरी करायची तर तुम्ही नक्की करू शकता. पण तुम्हाला जर करायचंच नाहीये, मी माझ्या नवऱ्यावरच अवलंबून राहणार किंवा मी अजून कोणावर तरी अवलंबून राहणार आहे पैशासाठी, तर हे कधीच शक्य होत नाही. आपल्याला आपल्या नवऱ्याचाही या गोष्टीत सपोर्ट असतो. थोड्या दिवस जरी त्यांनी आपल्याला सपोर्ट दिला नाही तरी त्यांना त्या गोष्टीचे महत्व कळते. आणि खरं सांगायचं म्हणजे तर मला माझा सपोर्ट माझ्या नवऱ्याचाच मिळालेला आहे. आपण घरात बसून राहतो, जोपर्यंत आपण स्वतःसाठीच काही करत नाही, दुसऱ्यालाही कळणार नाहीये की तुम्ही काय करू शकता. जोपर्यंत आपण समोरच्याला सिद्ध करत नाही की मला ह्या गोष्टी येतात, मी करू शकते, तोपर्यंत दुसरा काय म्हणणार नाही, ही फक्त घरातच काम करते, ही नाही काय करू शकत. पण हे आपलं चुकीचं आहे. आपण सुरुवात करा ना. एखादी गोष्ट काय बिझनेस चालू केला म्हणजे तो लगेचच सक्सेस झाला पाहिजे असं काही नसतं. पण तो सक्सेस झालाच तर त्यात आपला कोणी हात धरू शकत नाही. तोपर्यंतचा आपला अनुभवाचा प्रवास असतो. वर्षाचा असतो, 6 महिन्याचा असतो. अनुभव घेणे गरजेचंच आहे. नाही सक्सेस झालं तर एखादा अनुभवही मिळतो. सांगू का, अशी कुठलीच गोष्ट नसते की ज्यात कष्ट केलं आणि त्यातून आपल्याला यश मिळालेलं नाहीये. तुम्ही सातत्याने कष्ट केलंय त्याला कधीतरी यश मिळतच. पण जर तुम्ही अर्ध्यातून परत हे सोडताय, अर्ध करताय, एकदा हे करताय, आता माझ्याने होणार नाही, महिनाभर करताय, 15 दिवस करताय, नाही मी थकलीये, मग याने या गोष्टी पॉसिबल खरंच होत नाही. गेले 3 वर्ष स्वतःचे क्लासेस घेते. माझ्यासोबत माझी मैत्रिणी असते. आम्ही दोघींनी ठरवून हे चालू केलंय आणि ह्याच्यात एक विश्वास लागतो. आपल्याला कष्टाची फक्त काय लागते, कष्टाची सोबत लागते, तुमचा प्रामाणिकपणा लागतो, दुसरं काहीच लागत नाही. तर आजपासून माझा डेली ब्लॉग चालू होत आहे. तर रोज माझ्या जीवनात ज्या घडामोडी होतील त्या मी तुम्हाला थोडक्यात माझा अनुभव सांगण्याचा प्रयत्न करेल. आणि माझी खूप दिवसाची इच्छा होती की मी डेली ब्लॉगचे व्हिडिओ चालू करावे, पण मला ते काही शक्य होत नव्हतं. पण मी आज शेवटी ठरवलं आणि आज माझ्या ब्लॉगचा फर्स्ट डे आहे. मला तुमच्या सपोर्टची गरज आहे, तर मला लाईक आणि सबस्क्राईब करा. राहिलं, मी स्वामी भक्त आहे, श्री स्वामी समर्थ. मला एवढं सगळं शक्य झालंय स्वामीमुळेच. मला सगळं करायची इच्छा होती, पण मला सपोर्ट मिळत नव्हता किंवा काही कारणाने काही गोष्टी घडत नव्हत्या. पण खरंच स्वामी सेवेत जेव्हापासून मी आले आहे तोपर्यंत त्यापासून मी स्वतःच्या पायावरती उभी राहिलेली आहे. आज 3 वर्ष मी स्वामी सेवेत आहे आणि मला स्वामींचं प्रचिती ही कुठल्या ना गोष्टीतून सतत होत असते. आणि खरं सांगायचं, स्वामी आपली सेवा कधीच वाया जाऊ देत नाहीत. स्वामीच आपल्याला कष्टाची ताकद देतात आणि स्वामीच आपल्याकडून सेवाही करून घेतात. ही गोष्ट तेवढीच खरी आहे.